माझी प्रामाणिक आपल्याला काही जागा मिळतील, पुढाकार घेताय? माझी प्रामाणिक इच्छा आहे, हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब, काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की MIMचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर, आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की MIM मुळे आम्हाला फटका बसलेला आहे. मी आज स्वतःला हे आपल्या पुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतके सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही. मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी 288 सीट पूर्ण लढणार, म्हणजे मी असा नेता नाही आहे. मला माहीत आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार, पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडिओलॉजी कुठे राहिलेली नाही आहे. तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे, आपण याला हात लावू शकत नाही. काँग्रेसने शिवसेनेसोबत गेले, शिवसेनेने NCP सोबत गेले, अजित पवार BJP सोबत गेले, हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे. आहे ना, मी स्पष्टपणे सांगतो AIMIM ची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची, आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे. उद्या आम्ही समजा निर्णय घेतला की आम्ही जास्त सीट्स लढणार तर कृपा करून आमच्यावर बोट दाखवू नये की तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे, मग आम्ही यांची हे टीम आहे, B टीम आहे, C टीम आहे. हे कृपा करून मी आज आपल्याला ऑफर देतो, तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये. सगळे निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असदुद्दीन अवैसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे. आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू. इतकं आयडिओलॉजी काय आहे, म्हणजे आयडिओलॉजी राहिली कुठे तुम्ही सांगा ना मला. म्हणजे ज्याचा जन्म झाला होता की काँग्रेसच्या विरोधात आपल्याला एक पक्ष उभे करायचं होतं. बाळासाहेबांनी जे पक्ष उभा केला होता तर कुणाच्यामुळे ते एकतर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केलं होतं, इनिशियली साऊथ इंडियन्सला टार्गेट करण्यासाठी केलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात केलं होतं. आता ज्या उद्देशातून त्यांनी पक्ष स्थापन केलं होतं की मुस्लिम समाजाचा, आता मुस्लिम समाजही तुम्हाला मतदान करत आहे कारण तुम्ही ते तुमची जे आयडिओलॉजी होती ते सोडले तुम्ही. आता नवीन आयडिओलॉजी प्रमाणे मग तुम्हाला आमचे मत पाहिजे. इम्तियाज जलील का चालत नाही बाबा, काय असं काय आहे हे सांगा तुम्ही. नाही, जोपर्यंत बघा राजनीतीमध्ये मी जसं सांगितलेलं नाही ना, कसल्या प्रकारची आयडिओलॉजी राहिलेली नाही आहे. ही कोणतीही गॅरंटी नाही आहे की निवडणूक झाल्यानंतर शरद पवार साहेब इथे राहतील का किंवा अजित पवार साहेब पुन्हा जम्प करून या अलायन्समध्ये